नमस्कार. आज आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आपल्या समग्र रूपाचे ज्ञान विज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा करून आता भगवंत आपले ते स्वरूप तत्वतः जाणण्यास दुर्लभ असल्याचे प्रतिपादन करीत आहेत. श्लोक तिसरा. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. श्लोकाचा अर्थ, हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. मनुष्य या शब्दाच्या प्रयोगामध्ये एकतर असा भावार्थ आहे की मनुष्य योनी मोठी दुर्लभ आहे, भगवंतांच्या फार मोठ्या कृपेने ही प्राप्त होते, कारण या योनीत सर्वांना भगवत प्राप्तीसाठी साधन करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी जात, वर्ण, आश्रम आणि देश यांच्या भिन्नतेचा कोणताही प्रतिबंध नाही. याशिवाय असाही एक भावार्थ आहे की मनुष्येतर जितक्या योनी आहेत त्यात नवीन कर्म करण्याचा अधिकार नाही, म्हणून त्या योनींमध्ये प्राणी भगवत प्राप्तीसाठी साधन करू शकत नाही. पशु, पक्षी, कीटक, पतंग इत्यादी तिर्यक योनींमध्ये साधन करण्याची शक्ती व योग्यताच नसते. देवादी योनींमध्ये शक्ती असूनही ते भोगांच्या विपुलतेमुळे व विशेषतः अधिकार नसल्यामुळे साधन करू शकत नाहीत. तिर्यक किंवा देवादी योनींमध्ये कुणाला जर परमात्म्याचे ज्ञान झाले तर त्यात भगवंताच्या किंवा महापुरुषाच्या विशेष दयेचा प्रभाव व महत्त्व आहे. हजारो माणसात एखादाच भगवत प्राप्तीसाठी साधन करतो. याचे कारण असे की भगवत कृपेमुळे मनुष्य शरीर प्राप्त झाल्यावरही जन्मजन्मांतराच्या संस्कारांमुळे भोगांबद्दल अत्यंत आसक्ती व भगवंताबद्दल श्रद्धा व प्रेम यांचा अभाव किंवा उणीव राहिल्यामुळे बहुतेक माणसे या मार्गाकडे वळत नाहीत. ज्याचे पूर्वसंस्कार शुभ असतात, भगवंत, महापुरुष व शास्त्र यांच्याबद्दल ज्याला काही श्रद्धा भक्ती असते आणि पूर्वपुण्याच्या संचयामुळे व भगवत कृपेमुळे ज्याला सत्पुरुषांची संगती प्राप्त होते, असा पुरुष हजारो माणसांमध्ये एखादाच असतो व तो या मार्गाकडे प्रवृत्त होऊन प्रयत्न करतो. तात्पर्य, ज्यांचे ठिकाणी मनुष्यता आहे, अर्थात ज्यांचे ठिकाणी पशूंप्रमाणे केवळ खाणे पिणे ऐश आराम करणे नसते, तेच वास्तविक मानव आहेत. त्या मानवामध्येही जे नीती आणि धर्माने चालणारे असतात, असे मानव हजारो आहेत. त्या हजारो माणसांमध्येही कोणी एखादाच मनुष्य सिद्धीसाठी प्रयत्न करतो, अर्थात ज्यापेक्षा मोठा कोणताही लाभ नाही, ज्यात दुःखाचा लवलेशही नाही आणि आनंदाची थोडीही उणीव नाही, उणीवेची शक्यताच नाही, अशा स्वतः सिद्ध नित्य तत्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या माणसांमध्ये कोणी एखादाच भगवंताला तत्वतः जाणतो. याचे कारण असे की पूर्वसंस्कार, श्रद्धा, प्रीती, सत्संग व प्रयत्न यांच्या तारतम्याने सर्वांचे साधन एकसारखे नसते. अहंकार, ममत्व, कामना, आसक्ती व संगदोष इत्यादींमुळे नाना प्रकारची विघ्ने सुद्धा येतच राहतात. म्हणून ज्यांची श्रद्धा, भक्ती व साधना पूर्ण होते त्यांना याच जन्मी भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो
असे फारच थोडे पुरुष निघतात. प्रयत्न करणाऱ्यांच्या बरोबर सिद्ध हे विशेषण लावण्याचा अभिप्राय असा की भोगांमध्ये रमलेल्या विषयासक्त मनुष्यांपेक्षा परमात्म्याच्या प्राप्तिरूप परमसिद्धीसाठी जो प्रयत्न करतो तोही सिद्धच होय, असा याचा अभिप्राय समजावा. अशा प्रकारे आज आपण 3ऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 4थ्या व 5व्या श्लोकाचा एकत्र अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.